जय श्री कृष्ण. चला आता आपण जाऊया पुढच्या शेतामध्ये. इथं तर हिरवगार आहे. पुढचा हरभरा आता सुकून गेला असेल. काढून ठेवलाय, ढीग लावून ठेवलाय. बघूया आपण. काढून हरभरा इथे गोळा करून ठेवलाय. मग मशीन येणार इथे आणि मशीनमधून काढली जाणार. मग हरभऱ्याचे डायरेक्ट पोतेच भरायचे असं असतं. ह्याला काय हाताने काहीच करायचं नाही, फक्त मशीनमध्ये टाकायचे. आणि इकडचा काढायचा बाकीच आहे अजून. हे टोमॅटो आहे. आता कच्च्या टोमॅटोची भाजी करून खायची आहे. बस झाले, किती खाणार आहे की नाही. जास्त तोडून काय उपयोग नाही, नको तोडून. आपण आलो होतो ते कांद्याचं शेत बघण्यासाठी खरं म्हणजे. पण इथे आलं ते जेवत होते, जेवायला बसले होते म्हणून आपण थोडा इकडे टाइमपास केला. काय वाटाण्याच्या शेंगा वगैरे खाल्ल्या. इकडे होते ते सगळे. मग इकडे गेलो, जाऊ लोकांना भेटायला. जावा आहेत ना त्या, तर त्यांना भेटता ते काही सोडतात काय, हे घ्या चिकू घ्या, हे घ्या ते घ्या. मग उशीर झाला. चिकू काढले, गाजरं काढले. ते बघा हरभरा इकडे आणि इकडे गहू आहे. आता जाऊ कांद्याच्या शेतात. हे बघा कांदे हे काढून टाकले असे. कांद्याचं शेत आहे सगळं. कांदे काढून टाकले. हे बघा ही चिलेची भाजी म्हणते त्याला, बथुआ. मस्त आहेत ना कांदे आता. छान आहेत असे. मोठे मोठे कांदे हे विकायसाठी बनवलेले तेवढं शेत. आणि तिकडे आपण बघितलं ते घरी खाण्यासाठी. घरी खाण्यासाठी त्याला खत वगैरे शेणखत वापरतात आणि ते घरी खातात. हे विकण्यासाठी युरिया वगैरे भरपूर टाकून भरपूर पिकवून घेतात असं असतं. विकण्यासाठी काय मोठे मोठे करायचे आणि विकून टाकायचं असं. औषधं वगैरे फवारून मोठे मोठे करून 3 महिन्याचं पीक 2 महिन्यातच काढून मोकळे. चला आता त्या बायका कांदे कसे काढतात ते बघूया आपण. कांदे काढणाऱ्या बायकांना एका दिवसात एवढं काढलंय. इकडचं शेत सगळं दाखवतात. तिकडून हे सगळं एका दिवसातच काढून टाकलेलं आहे. घरी करू शकत नाही आपण. किती बायका सगळ्या 9 दाणीला दंडा तुला नाव घ्यायच्यात बघा. हे बघा कांदा कसा काढतात मित्रांनो. हे बघा मशनीपेक्षा पण फास्ट म्हणलं तरी हरकत नाही. ही आहे कांदा काढण्याची स्पीड. एक किती झाली दुसरीची दाखवा फटाफट. हे बघा कांदे असे वरूनच दिसतात. मातीच्या वर आलेले आहेत कांदे. मी काढू का? थांब, हे मला माझी पण काढणार आहे. हे बघा आईची स्पीड बघा. माझी पण मोठी आहे. आईची सगळ्यात स्लो. हे बघा खाऊ झालं काही. तुमचं काम मी कसं केलंय ना. रोज राहतात. आता कांदे तीच आहे.
सोन्याचं कारलं सुईनं कोरलं श्याम सुरवंशाचं नाव घेते हे बघ. दुसरं घे. चांदीचा करंडा निर्याच्या घोळात श्याम सुरवंशाचं नाव घेते सहसनीच्या निळ्यात. चांदीचा करंडा सोन्याची मोती माझं सुरची माझी पती मी त्यांची सहभागी होती. घ्या 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 काय नाही घेतली की आता मग घ्या डबल मध्ये नवऱ्याचा जीव 8 दिवस पिकाचा जातो. ठीक आहे घ्या झाडाखाली येऊन घालते जायची आमच्या चहाला दिगंबर काय करायचं नाही नीट ऐकवा नाही त्यांचं. हिरवा कारला हात माझा भरला धनाजी कांबळ्याचं नाव घेते जीव माझा हरला. वा 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 वा, खूपच छान. मला येतं का नाही की मला कोणता घेऊ सांगा घ्या आता म्हणलेलं ते अवघड आहे की मला नाव दोन शब्द आहेत की कलमी आंबा वाराला झोपा खातो नवऱ्याचं नाव घेऊन दिवस पिकाचा जातो आतरवाळीवर पतरवाळीवर भात भातावर तूप तुपासारखं रूप रूपासारखा जोडा जोड्यासारखा वाडा वाड्यात होती तुळस तुळशीला घालते पाणी आज होते आयपाची ताणी रता झाली लोकच होते पुराणी. वाव, सगळ्यात छान बोललो बघा तुम्ही. हा घ्या. खरं तर तुमचा 1 नंबर होता पण तुम्ही शेवटी आलो. आत्याबाई तुळस मामाजी कळस वीर गणपती ननंद सरस्वती साहेबराव माझी पती तर मी त्यांची सौभाग्य होती. आता त्याच्या मोबाईलवर टाका बघा. टाकतो उचल म्हणजे पुन्हा कांद्यात कांदा. हा थांबा तिकडे आलो. कांदाच आहे इकडं. हा कांद्यात कांदा. हा कांद्यातच हवा पण आता सगळे. हा हलकीच्या बस अतिचं मस्तक दिगंबरच्या हातात इंग्रजी पुस्तक म्हणा हलकीच्या म्हणा हलकीच्या रस्त्यावर हलकीचं मस्तक म्हणा दिगंबरच्या हातात इंग्रजी पुस्तक म्हणा. 2 शब्दाची येडे लागले आपलं वरी जात बाया बघतात दुसऱ्या. हा चांदीचा करंडा निर्याच्या घोळात दिगंबर काय करतो नाग येते सवासल्याच्या मेळात आला का कण्याच्या नाही सागवानी दस्ती टाकते अशोक कांबळ्याचं नाव घेते कसं जय भीम म्हणून चालू करा. अब्बी में डब्बी में झेरा श्याम सुरवंश जीवन का हिरा. कलमी आंबा वाऱ्याला झोका देतो श्याम सुरवंशाच्या जीवावर दिवस सुखाचा जातो. वाव, खूपच छान बघा. एकदम कडक आवाजात असा आवाज पाहिजे बघा सगळ्याचा. हा आता 2च घ्या. सोन्याचं कारलं सुईनं कोरलं श्याम सुरवंशाचं बोलणं वकिलाच्या वरलं. आता साखरा चारा घरीत होते मोत्याचा श्याम सुरवंशाचा नाही. काय नाव नीट घेतले नाहीत त्या लाजल्यासारख्या काय करतात. त्या नवीन आहेत ना म्हणजे त्यांना युट्यूबवर जाते माहिती आहे म्हणून त्या थोडंसं वेगवेगळं घेतलं घेऊ द्यात. पण त्या सगळ्या काम करायला आलेले आहेत शेतात आणि कांदे काढायला. आणि आता तो दुसरा माणूस आला तो त्यांना दुसरा कॉन्ट्रॅक्ट द्यायला आला म्हणजे गुत्त आहे ना. हा हरभरा काढायचा त्यांचं काय चाललंय बघा. चाव किती मस्त. एखाद्या शेतात कामाला आलं की दुसऱ्या शेतवाला काम देतो असं असतं. ते सांगतायत की आमचं एवढं शेत आहे एवढा हरभरा काढायचा आहे तेवढ्याला घ्या त्यांचं बोलणं चाललंय. चला आता आपण दुसरं बघूया काहीतरी.
इकडे विहीर दाखवतो चला. राम राम. चला तर आपण आता विहीर बघूया. हे बघा, ही आहे विहीर. किती मस्त विहीर आहे. हो हा, ह्याच्यामध्ये आहे बघा पाणी. गेल्या वर्षी मस्त पाणी आहे ह्या विहिरीमध्ये. काळात पाडलं. छान पैकी बांधलेली पण आहे चारी बाजूनी. पाणी भरपूर आहे. या वर्षी पाऊस काळ जरा कमी झाला. हा. ही ज्वारीचं झाड आहे. जुनलाळा बरोबर. मोठी ज्वारी म्हणतात, बडी ज्वारी. हे गहू बरोबर हिची रास होते, गव्हाची आणि ह्याची. गहू, चणा, वाटाणा, गहू आणि ज्वारी. हुरडा पारडी ह्याचीच होते. हे अजून जरा कोवळा आहे म्हणून आपण आज हुरडा नाही करायचा आहे. नंतर कधीतरी टाइम भेटला तर बघू. हे मोराचे पंख आपण घेऊन जाऊया. शेतामध्ये छान पैकी आनंद घेताना हे बघा आई. आई हा, हा मस्त का आराम. हे मोराचे पंख आपण घेऊन जाऊया. हो हो. आराम मस्त आहे. हे बाज आहे, छान आहे. आणि हे बघ असं टेका दिला. हे किती मस्त बनवलं. हो. हुळा भाजायला आकाश, त्याला हुळा म्हणते. म्हणजे चण्याची अशी भाजून खायची. असं बसायचं असं करून आणि हे हात काळे तोंड काळं होईपर्यंत खायचं. तर मित्रांनो, आता आम्ही निघालो आहे परत आपल्या आपल्या घराच्या दिशेने, म्हणजेच आपल्या लातूरच्या दिशेने. आणि बघू शकता तुम्ही सूर्य पण मावळलेला आहे. प्रत्येक वेळेस आम्हाला उशीरच होत असतो शेताकडे आल्यानंतर घरी जाण्यासाठी. तसंच आज सुद्धा उशीर झालेला आहे आणि आता निघूया. तोपर्यंत बाय बाय. मस्त आहे ना फुलं. हो.